माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईतील जसलोक हॉस्पिटल या ठिकाणी आता ॲडमिट करण्यात आलेलं आहे। आज दुपारीच त्यांना या जसलोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं। सध्या नारायण राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलम नारायण राणे आणि त्यासोबतच त्यांचा पुत्र हा देखील या ठिकाणी उपस्थित आहे। तर निलेश राणे या ठिकाणी उपस्थित असून सध्या त्यांच्यावरती जसलोक हॉस्पिटल या ठिकाणी जे उपचार आहेत ते सुरू आहेत। आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील एकाच कार्यक्रमामध्ये त्यांची तब्येत देखील खालावलेली होती आणि त्यानंतर त्यांना प्रकृतीत सुधारणा आल्यामुळे त्यांच्यावरती आता त्यावेळी आहेत ते काहीसे उपचार करण्यात आलेले होते। त्यानंतर आता त्यांना जसलोक हॉस्पिटल आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती उपचार आहेत ते करण्यात येत आहेत। आपण हॉस्पिटलच्या बाहेर त्यांच्या गाड्या आहेत कॉन्वॉयच्या त्या देखील पाहतोय। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। स्वतः आत्माने निलेश राणे त्यांच्यासोबतच त्यांच्या नारायण राणेंच्या पत्नी या ठिकाणी या उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या जसलोक हॉस्पिटल या ठिकाणी हे संपूर्णपणे उपचार सुरू असून त्यांना लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांकडून देखील जे प्रयत्न आहेत ते केले जात आहेत आणि सध्या त्यांच्यावरती उपचार आहेत ते सुरू आहेत। त्यांना जी दुखापत आहे ती झालेली आहे। त्यानंतर त्यांना तातडीने जसलोक हॉस्पिटलमध्ये आज दुपारीच आहे ते ॲडमिट करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरिसिंग नेगीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।